संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा महाराष्ट्र दिनानिमित्तानं उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले। संयुक्त महाराष्ट्र जन्माला आला, हा महाराष्ट्र कधीही कुणाचा गुलाम होऊ देणार नसल्याची टीका त्यांनी भाजपवर केली आहे। महाराष्ट्राचा स्वाभिमान जिद्द काय असते हे त्या लोकसभा निवडणुकीत दाखवून देऊ असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे। तर ही काल मध्यरात्रीची ही दृश्य आहेत। ठाकरेंकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात आलेले आहे। यावेळेस उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उबाटा गटाचे सगळेच प्रमुख नेते उपस्थित होते आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान भाजपवर देखील कडाडून टीका करण्यात आलेली आहे। 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्तानं उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं। लोकांनी आपलं बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली। आमचं कर्तव्य आहे की त्यांना अभिवादन केलं पाहिजे। आणि आजच मी माझ्या खडकवासल्याच्या सभेत बोललोय की ज्यांनी ज्यांनी रक्त सांडून आम्हाला मुंबई मिळवून दिली आणि संयुक्त महाराष्ट्र जन्माला आला, हा महाराष्ट्र आम्ही कधी कोणाचा गुलाम होऊ देणार नाही। आणि जे जे महाराष्ट्र लुटतायत, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तोडत आहेत, त्यांना महाराष्ट्र लुटायला देणार नाही आणि महाराष्ट्राची अस्मिता आम्ही कोणालाही पायदळी तुडवायला देणार नाही। महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची जिद्द आणि हिंमत काय असते ते येत्या लोकसभा निवडणुकीत आम्ही महाराष्ट्राच्या लुटारूंना दाखवून